मनसेच्या आधीच ठाकरे गटाकडून घोषणा, बुधवारी दुपारी 12 वाजता युती होईल. संजय राऊतांकडून झालं वक्तव्य. राऊतांच्या घोषणेमुळे मनसेत अस्वस्थता, जागा वाटप पूर्ण होईपर्यंत युतीची घोषणा नको, मनसेच्या भूमिकेला राऊतांकडून हरताळ. ठाकरे अंगावर आले तर राणे शिंगावर घेणार, ठाकरेंच्या विरोधात निलेश राणेंकडून व्यूहरचना, शिवसेनेच्या अंतर्गत रचनेत झाला बदल. काका पुतण्याच्या एकत्रीकरणामुळे नाराज, जगताप यांच्या मनधरणीचा प्रयत्न, प्रशांत जगताप शरद पवारांवर नाराज, शरद पवार यांच्याकडून जगताप यांची मनधरणी. पुण्यामध्ये काका पुतण्या एकत्र येण्याची चर्चा, शरद पवारांचे समर्थक अजित पवारांच्या भेटीला. एकाच दिवसात शरद पवारांना दुसरा धक्का, प्रशांत जगताप यांच्या पाठोपाठ राहुल कलाटेंनी शरद पवारांना सोडलं, राहुल कलाटे भाजपात जाण्याचे निश्चित. मुंबईमध्ये 100 पेक्षा कमी जागा नकोच या भूमिकेवर शिवसेना ठाम, शिवसेना भाजपा नेत्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरूच. महानगरी मुंबईमध्ये युती करायचीच, फडणवीस शिंदेमध्ये ठरलं, नेत्यांच्या रात्री दीर्घकाळ चालल्या बैठका. मुंबईचा निर्णय अजित पवार घेणार, सुनील तटकरेंकडून झालं वक्तव्य. मुंबईत महायुतीमध्ये जाण्याची राष्ट्रवादीकडून चाचपणी. नवाब मलिकांचं करायचं काय, भाजपाच्या आग्रहाखातर मलिकांची जबाबदारी बदलायची की नाही यावर राष्ट्रवादीचा निर्णय लवकरच. काँग्रेस मुंबईत मवियात नाहीच, ठाकरेंनी काँग्रेसला मुंबईत दूर ढकललं. युतीची बंद केलेली दारं उघडण्याचा प्रयत्न करू नका, मंत्री उदय सामंतांचा इशारा. भाजपानं ईडीला घाबरवल्यांना मुक्त प्रवेश द्यावा, वडेट्टीवार यांनी काढला फडणवीसांना चिमटा. मनपा निवडणुकीच्या दरम्यानच जिल्हा परिषद निवडणुका, दिलीप वळसे पाटील यांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोप निश्चिती, आता पुढील सुनावणी 8 जानेवारीला होणार. जोपर्यंत विकायला शिकत नाही तोपर्यंत शेती करू नका, राजू शेट्टींचा शेतकऱ्यांना सल्ला. सदानंद दाते नवे पोलीस महासंचालक होण्याची शक्यता, दाते राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालक पदावरून कार्यमुक्त. 5 वर्षीय निशा शिंदेचा रेबीजमुळे मृत्यू, चौथं इंजेक्शन दिल्यानंतर प्रकृतीत झाला होता बिघाड. बांगलादेशच्या हिंदूंसाठी विश्व हिंदू परिषद आक्रमक, मोदी सरकार अजूनही चिडीचूप, नवी दिल्लीत विहिप कार्यकर्ते उतरले रस्त्यावर. विंडीजला नमवून किवी जागतिक कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर, कसोटी क्रमवारीत कांगारू प्रथम स्थानावर. पराभवानं खचलो होतो, रोहित शर्मानं व्यक्त केलं मनोगत, विश्वचषक गमावल्यावर रोहितच्या मनात होता निवृत्तीचा विचार.